सकाळी सकाळी आहोंनी आणला होता भाजीपाला. आज होता आयुषचा वाढदिवस, त्यामुळं आमची भाजीची तयारी चालू होती. बघू म्हटलं संध्याकाळी काय बनवायचं काय फिक्स नव्हतं. तर आहोंनी येताना कलिंगड द्राक्ष पण आणली होती पिल्लांना खायला. त्यानंतर बघा त्यांचं भाजीपाला मी साईडला काढून घेतला. मी माझ्या तयारीला लागले. मला स्वयंपाक पण करायचा होता. शेंगदाण्याचं कूट संपला होता म्हणून मी शेंगदाणे भाजायला एकीकडे ठेवले होते. आधी भाजून घेतले. त्यानंतर लगेच सकाळी म्हटलं सकाळी सकाळी काय करावं पटकन म्हणून बेसन पोळी करायला घेतली. तव्यावरती तेल वगैरे टाकून घेतलं. बेसन पीठ मिक्स करून घेतलं. लगेच बेसन पोळी वगैरे करून घेतली. ज्वारीच्या भाकरी पण करून घेतल्या. त्यानंतर जेवण केलं. आज सकाळच्या जेवणामध्ये काही खास नव्हतं. बेसन पोळीच केली होती कारण माझी पण तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळं. आणि बेसन पोळी कशी पटकन होती. त्यानंतर मला फ्रीज पण साफ़ करायचं होता. खूप दिवस झाले होते फ्रीज काय साफ़ केलेला नव्हता. खूप दिवस म्हणजे आठवडा झाला असेल. पण लगेच धूळ त्याच्या मागे खूप साचते फ्रीजच्या खाली. त्यामुळे लगेच मी फ्रीज वगैरे पण साफ़ करायला घेतला. म्हटलं आहे टाईम तर करून घ्यावा. फ्रीज वगैरे साफ करून घेतला पूर्ण. आतून बाहेरून डीप क्लिनिंग करून घेतली. त्यानंतर घर वगैरे लगेच झाडून घेतलं. बाहेरची पडवी पण झाडून घेतली. सकाळी कपडे भिजत घातले होते ते पण धुवून टाकले पटकन. आज होता बड्डे, आयुषचा बड्डे होता त्यामुळं मला जायचं होतं बाहेर त्याला कपडे आणण्यासाठी, त्याला आणि कार्तिकला. म्हणून म्हटलं पटपट उरकून घेता सगळं. त्यानंतर बघा इथे मी कपडे घ्यायला आले होते. दादूला पटकन कपडे पण चॉईस होत नव्हते. एवढे कपडे होते पण त्यातली मला क्वालिटी वगैरे पण नव्हती आवडत. त्यानंतर मग मी दादूला 2 घरी वापरायला टॉप शर्ट घेतले फुल बाह्याचे आणि नवीन ड्रेस पण एक घेतला आणि कार्तिकला पण घेतला. कसं असतं ना, आयुषला घेतलं तर कार्तिकला पण घ्यावं लागतो, कार्तिकला घेतलं तर आयुषला पण घ्यावं लागतं. आम्ही घेताना दोघांना सोबतच घेत असतो, दोघांना 2 ड्रेस. त्यानंतर इथे बघा मी केक शॉपमध्ये आले होते. तर केक एवढे छान छान होते ना, कोणतं घ्यावं ते पण कळत नव्हतं. तर मग दादूच्या चॉईसेस घेतला. तो म्हटलं मग हा घ्यायचा. मग चॉकलेट केक आहे समोरचा तो दिसतोय तो घेतला. त्यानंतर येते तर पायपुसणी घेतली. चांगली होती, मला आवडली होती. जाड होती, माझ्याकडे होती पण खराब झाली होती थोडीशी. म्हटलं नवीन घेता म्हणून एक घेतली होती. त्यानंतर बघा इथे हे कपडे मी आणले होते चॉईस करून. दुकानामध्ये मी काही शूट नाही केलेलं कपड्यांचा, म्हणजे कोणते घेतले ते पण घरी आल्यानंतर मी दाखवलंय. त्यानंतर मला करायची होती संध्याकाळी पनीरची भाजी. आहो म्हटलं होते मी येते तर पनीर आणतो. ग्रीन पीस काय सकाळीच आणून ठेवला होता. त्यानंतर मी तो सोलून घेतला. हे 2 नॅपकिन आणले होते मी किचनसाठी स्वयंपाक करण्यासाठी. माझ्याकडं नॅपकिन नव्हते शिल्लक आत्ता तरी, त्यामुळं. त्यानंतर बघा अशी साधी सिंपल पद्धतीने आम्ही तयारी केली होती बड्डेची. त्यानंतर संध्याकाळी जेवणावर पनीरची भाजी, भात, चपाती, केक.